श्री स्वामी समर्थ। आज _शाकंभरी_पौर्णिमा। पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं। संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय। तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं। या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवांचं आयोजन करण्यात येतं। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं। 3 दिवसांच्या श्री लक्ष्मी नारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन, धार्मिक विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात। श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगराच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधु, कैट, शुंभ, निशुंभ, चंद व महिषासूर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय, वरद प्रदान केले। या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात। त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो। आपल्यातील या 7 राक्षसांवर विजय मिळविता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही। देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला। लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले। त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला। देवीला या करुणा आली। तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या। त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या। प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊआ टेकडीवर देवीने 1000 वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली। त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळाली। महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात। शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे। कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते। पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतात। भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो। या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात। आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात। हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात। सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरिता हा छुपा उद्देश आहे।